स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी प्रणिता क्षीरसागर गुले। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून 3 वेळा आपल्या समोर आलेली आहे। मी माझे जे काही अडचणी आहेत त्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत। मंचरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात मी गेले 3-3.5 वर्ष झाले लढत आहे, परंतु मला अद्यापही कोणत्याही प्रकारचा न्याय भेटलेला नाही आहे। म्हणून मी 27/3/2026 रोजी मी जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषणासाठी जात आहे। माझ्या उपोषणाच्या काही मागण्या आहेत ज्या मी जिल्हाधिकारी साहेबांकडे ठेवणार आहे। जर त्या मागण्या माझ्या मान्य झाल्या तर मी उपोषण मागे घेणार आहे, परंतु जर काही त्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मी माझं आमरण उपोषण पूर्ण करणार आहे। मग त्या आमरण उपोषणाचा रिझल्ट काही पण असेल पण मी माझ्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी वारंवार अर्ज करून सुद्धा मला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आहे। 26/12/2025 रोजी एक चौकशी समिती जिल्हाधिकाऱ्यांना मी पत्रव्यवहार केल्याच्या नंतर आणि पुरावे दाखवल्याच्या नंतर त्यांनी समिती गठीत केलेली होती, परंतु त्याचा टायमिंग जो आहे समितीचा अहवाल तो टायमिंग जाऊन 2 महिने होऊन गेलेले आहेत, परंतु मला अद्यापही कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही। मध्यंतरी 2 दिवसांपूर्वी कलेक्टर ऑफिसवरून फोन आलेला होता की मॅडम आम्ही तुम्हाला 27/3/2026 रोजी अहवाल देऊ, परंतु अहवाल देण्यासाठीच्या काही प्रोसिजर्स असतात, जसे की पंचनामा करणे, आर्किटेक्टला नोटिसा काढणे किंवा ज्या लोकांचे त्यांनी इलिगल पद्धतीने कागदपत्र वापरलेले आहेत त्यांचे जबाब नोंदवणे, पण यापैकी किंवा मलाही कोणत्या प्रकारची लेखी नोटीस देणे असं काही झालेलं नाही आहे। तर माझा असा प्रश्न आहे की हा जो अहवाल आहे हा अहवाल कोणत्या याच्यावरती अहवाल हे नक्की देणार आहेत, कारण की अशी कोणतीही प्राथमिक जी स्थळ पाहणी वगैरे असते ती कोणत्याही प्रकारची झालेली नाही आहे। मग हा अहवाल हे नक्की देणार कशावरती आहे, माझा प्रश्न हा आहे। त्याच्यानंतर ज्या वेळेला हे बांधकाम चालू झालं 2023ला, तेव्हा 4 महिन्यांमध्येच महापारेषणनी नोटीस दिली होती का संबंधित जे बांधकाम आहे ते तातडीने थांबवा आणि जेवढं काय झालेलं आहे त्या संबंधित मालकाकडनं त्याची भरपाई घेऊन ते पाडून टाका। परंतु मंचर नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ते बांधकाम पूर्ण होऊन दिलं। त्याला कंप्लिशनही नसताना त्यांनी तिथे लोक राहायला आलेली आहेत, त्याच्यावरनं 132 kVची लाईन गेलेली आहे आणि ती लाईन एवढी घातक आहे की पावसाळ्यामध्ये जर पाणी पडायला लागलं आणि त्या पाण्याच्या खाली जर एखादा माणूस त्याच्या संपर्कात आलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो, परंतु प्रशासनाला जाग येत नाही आहे सर्वसामान्यांच्या जीवाची। मला प्रशासनाला कोणत्याच प्रकारची काळजी दिसत नाही आहे। हे एक देशमुख म्हणून एक अधिकारी होते ज्यांची नंतर बदली झाली, त्यांनी हाताने लिहिलेली टिप्पणी 132 kVच्या ऐवजी त्यांनी फक्त 33 kVचा उल्लेख केलेला आहे। म्हणजे ही जी टिप्पणी आहे ही बांधकामाला परवाना भेटण्यासाठी पूरक अशी यांनी त्या अधिकाऱ्यांकडनं कदाचित पैशांचा किंवा भ्रष्टाचार करून ही टिप्पणी त्यांनी त्यांच्या सोयीने लिहिलेली आहे। त्याच्यानंतर हा घोडेगाव कोर्टाची ऑर्डर आहे, रस्त्या संबंधित आहे ही ऑर्डर, त्याचा घोडेगाव कोर्टाचा देखील यांनी त्याच्यात अपमान केलेला आहे। त्याच्यानंतर ही जी कप्रत आहे, हा जो नकाशा आहे हा 2017चा नकाशा आहे जो 2023च्या बांधकामाला त्यांनी वापरलेला आहे आणि हा नकाशा संबंधित मालकाचा नसून त्याच्या संबंधित मालकाचा हा नकाशा नाही आहे। हा नकाशा त्या गटातल्या एका व्यक्तीचा नकाशा आहे, त्यांची पण कोणत्या प्रकारची त्यांनी संमती घेतलेली नाही आहे या नकाशासाठी। ही चौकशी समिती गठीत झालेलं पत्र मला दिलेलं आहे, कलेक्टरांकडनं आलेलं पत्र आहे। त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे मी आता जो तुम्हाला दाखवलेला कोर्टाच्या निकालाचा, हा रस्ता मिळतो आपल्या प्रांत ऑफिसला, तर तो रस्ता त्यांनी मध्येच त्यांच्या सोयीने बंद केलेला आहे आणि हे मी वारंवार दाखवून देखील अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे। तर त्या संबंधित मला न्याय मिळण्यासाठी मी कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी उपोषणासाठी उद्या दिनांक 27/3/2026 रोजी जात आहे। आपल्या मंचरकरांचे शुभाशीर्वाद माझ्या मागे असावेत अशी मी सर्वांना विनंती करते।